हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो, देवाचं गौरव करतो की या सुंदरशा समयामध्ये देवाने पुन्हा एक वार तुमच्यामध्ये खरोखर देवाचं वचन घेऊन येण्यासाठी देवाने कृपा दिली. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो, त्याचं नामस्मरण करतो. कारण तो परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे आणि त्या अद्भुत परमेश्वराची तुम्ही आणि मी स्तुती करत आहे. तर खरोखर आपण गौरव करूयात, त्या देवाला मान महिमा सन्मान देऊयात आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊयात. त्या देवाला सर्व वेळ त्याच्या हातामध्ये देऊयात. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 आमच्या सनाधीश परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय पित्या, महान थोर गौरवशाली राजा, बाबा तुझ्या नावाला मान महिमा सन्मान युगानुग देतो की देवा या सुंदरच्या समयामध्ये तू आम्हाला सांभाळलेला आहेस, आमची काळजी घेतलेली आहेस, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवा. होय प्रभू येशू, तू विराजमान होऊन प्रभू येशू आम्हाला सांभाळलेला आहेस म्हणून तुझे उपकार मानतो. विशेषतः देवा या 21व्या होय प्रभू येशू शतकामध्ये प्रभू येशू तू आमची काळजी घेत आहेस. वेगवेगळ्या टीचिंगद्वारे बहकवणाऱ्या सैतानाच्या प्रत्येक डावपेच पासून देवा तू आमचं संरक्षण करत आहेस. योग्य नॉलेजद्वारे वचनाद्वारे देवा तू पवित्र आत्मा आम्हाला गाईड करत आहेस म्हणून तुझे उपकार मानतो देवा. खरोखर अद्भुत परमेश्वर आहे आणि प्रभू येशू तुला आम्ही गौरव देत आहे. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. प्रभू येशू आम्ही देखील देवा जो विषय शिकत आहे पाप, होय प्रभू येशू खरोखर देवा एका व्हायरस सारखा तो आमच्या जीवनामध्ये काम करतो, आमच्या शरीरामध्ये काम करतो, आमच्या बुद्धीमध्ये आणि बाप्पा आमच्या आत्म्यामध्ये होय प्रभू येशू जबरदस्त रीतीने तो काम करून प्रभू येशू होय प्रभू येशू शरीर बलिष्ठ असल्याने प्रभू येशू तो खरोखर आमच्या आत्म्यावर हावी होतो. परंतु देवा खरोखर प्रभू येशू आजच्या शिक्षणाद्वारे प्रभू येशू आम्हाला कळू देत की देवा खरोखर बाप्पा शरीराने बलिष्ठ होता कामा नाही, तर देवा आत्म्याने शरीरावर बलिष्ठ होऊन प्रभू येशू तुझ्या योजनेअंतर्गत आम्ही राहावं असं दयेने कृपेने होऊ दे. सर्व आदर गौरव मान महिमा सन्मान देवा तुझ्या नावाला देऊन ही प्रार्थना धन्यता हरणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी नावाने मागतो म्हणून ऐकत्या. अमॅन अमॅन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि खरोखर देवाच्या नावाला खरोखर खूप धन्यवाद देतो, मान महिमा सन्मान देतो की देव रोज रोज आम्हाला एकत्र करत आहे त्याचा गौरव करण्यासाठी, त्याची इच्छा समजून घेण्यासाठी. आणि खरोखर प्रियांनो एक योग्य वचनाद्वारे आम्ही शिकणं फार गरजेचं आहे. एक योग्य वचनाद्वारे आम्ही चालणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आमचं इंटरनल लाईफ काय होईल, सेफ होईल. आणि प्रियांनो आम्ही देवाच्या राज्यामध्ये किंवा देवाच्या अद्भुत वचनामध्ये किंवा देवाने तुम्हाला मला देव केलेल्या राज्यामध्ये आम्ही अधिक धिटाईने, अधिक सामर्थ्याने, अधिक यशस्वीरित्या चालणार. आणि म्हणून प्रियांनो आज खरोखर देवाने ही पुन्हा घडी तुम्हाला मला दिलेली आहे म्हणून मी देवाचे उपकार मानतो. प्रियांनो उपासनेला जाण्यापूर्वी मी काही सूचना सांगत आहे. प्रियांनो MMB मसीह बंधन बैठक चिपळूण प्रियांनो या ठिकाणावरून मी लाईव्ह आहे. आणि प्रियांनो तुम्हाला माहित आहे मसीह बंधन बैठक अद्भुत रीतीने संपूर्ण जगामध्ये काम करत आहे, खऱ्या टीचिंगचं, खऱ्या प्रचाराचं. आणि प्रियांनो खरोखर त्याद्वारे अनेक लोक परमेश्वराला आपला उद्धार करता म्हणून, अनेक लोक परमेश्वराला आपला तारणारा म्हणून स्वीकारत आहे, गलत टीचिंग मधून बाहेर येत आहे. आणि प्रियांनो जशी पौलाने, जशी पेत्राने, जसं याकोबाने, प्रियांनो योहानाने, प्रियांनो या देवाच्या चेल्यांनी जशी पहिली सदीमध्ये मंडळी प्रियांनो तयार केली होती, त्या पद्धतीने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालले होते. प्रियांनो त्याच सामर्थ्याने आज मसीह मंथन बैठक प्रत्येक विश्वासणाऱ्याला घेऊन जात आहे. आणि प्रियांनो या चळवळीमध्ये तुम्ही सहभागी व्हावं आमची खूप इच्छा आहे. का? कारण का प्रियांनो आपल्याला सर्वसिद्ध बनायचं आहे, आपल्याला देवाच्या राज्यामध्ये अधिक्याने काम करायचं आहे. आणि देवाच्या शाबासकीची थाप आमच्या पाठीवर मिळवणं हेच तुमचं आणि माझं आणि मसीह मंथन बैठकचं काय आहे, कर्तव्य आहे, उद्देश आहे, विजन आहे, मिशन आहे. आणि म्हणून प्रियांनो आपण याच्यामध्ये सहभागी होऊयात. आणि त्यासाठी काय करावं लागणार, त्यासाठी प्रियांनो तुमची आत्मिक उन्नती होण्यासाठी किंवा आत्मिक नॉलेज, बायबलचं नॉलेज योग्य प्रकारे वाढण्यासाठी प्रियांनो तुम्हाला बायबल ट्रेनिंग कॉलेज करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आणि मग काय करायचं आहे, तर एक कॉन्टॅक्ट आहे तो मी तुम्हाला देतो. तो
प्रियानो डायल करायचा आणि तुमची अपॉइंटमेंट तुम्ही कंप्लीट करायची. हालेलुया. ती अपॉइंटमेंट तुम्ही काय करायची प्रियानो घ्यायची आणि बायबल ट्रेनिंग कॉलेजला जायचं. शॉर्ट टर्म बायबल कॉलेज फक्त 5 दिवसात. हालेलुया. जाण्याचा 1 दिवस, येण्याचा दिवस 1 दिवस, अशा प्रकारे 7 दिवस प्रियानो तुमचं त्या ठिकाणी ट्रेनिंग आहे. आणि प्रियानो नंबर आहे 9322796905. सिस्टर सिवान यांचा नंबर आहे. आणि न्यू ऍडमिशन साठी प्रियानो यांना, या सिस्टरांना कॉल करायचा आहे आणि तुमचं काय करायचं आहे, ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. तुमचं ऍडमिशन प्रियानो तुम्हाला फिक्स करायचं आहे, जेणेकरून तुम्ही आत्मिक अद्भुतरित्या वाढू शकता. आणि प्रियानो खरोखर तुम्ही अद्भुतरित्या दैवाचा जो उद्देश आहे, दैवाचं जे तुमच्या आणि माझ्यामध्ये जे बायबल आहे, हालेलुया, त्याला व्यवस्थित प्रकारे समजून घेण्याचा एक जबरदस्त जीवन बदलणारं प्रियानो हे ट्रेनिंग आहे. म्हणून त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि खर्च फक्त 5,000 रुपये. हालेलुया. 7 दिवसाचं राहणं, 7 दिवसाचं खाणं, 7 दिवसाचं तुमचं फुल्ली अकोमोडेशन प्रियानो या 5,000 कव्हर. ते पण मुंबई सारख्या ठिकाणी. मुंबई सारख्या ठिकाणी एका टायमाचं जेवण जरी केलं प्रियानो आम्हाला 2 ते 3,000 रुपये लागतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियानो खरोखर खूप रिजनेबल प्रियानो रेटमध्ये तुम्हाला प्रियानो 7 दिवस राहणं, खाणं आणि प्रियानो सर्व सुविधा त्या 5,000 दिल्या जातात. तर माझी अशी इच्छा आहे, या कमी पैशामध्ये जवळजवळ अद्भुत बायबलचं बेसिक नॉलेज नाही प्रियानो, फार डीपली नॉलेज तुम्हाला प्रियानो अद्भुत रीतीने दिलं जातं. आणि म्हणून या डिजिटल जगामध्ये प्रियानो 5 दिवसात तुम्ही कॉलेज कंप्लीट करून तुम्ही अद्भुत रीतीने तयार होऊ शकता. तर प्रियानो आपण त्या ठिकाणी कॉल करून तुम्ही ती अपॉइंटमेंट घेऊ शकता. दुसरी गोष्ट, मसी मंथन बैठक यूथसाठी जबरदस्त यूथ सेमिनार दर आठवडी करत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याच्यानंतर महिला मंडळ प्रीती खुजर सिस्टर आहेत, त्या देखील प्रियानो आठवड्यातून एकदा काय करत आहेत, महिलांना योग्य मार्गदर्शन दैवाच्या वचनामध्ये सही कॉन्टॅक्ट्समध्ये देत आहेत. त्याच पद्धतीने स्पिरिच्युअल काउन्सिलिंग प्रियानो शकुंतला सिस्टर आहेत, त्या देखील अद्भुत रीतीने देत आहेत. आणि प्रियानो याद्वारे दैवाची मंडळी सर्वसिद्ध बनवायचं काम आज मसी मंथन बैठक युद्ध पातळीवर करत आहे. तर त्यामध्ये प्रियानो आपण भाग घेऊयात. त्यामध्ये आपण काय करूयात, या दैवाच्या उद्देशाला प्रियानो आम्ही सामोरं जाऊयात आणि प्रियानो दैवाची शाबासकीची थाप मिळूयात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर प्रियानो आम्ही खरोखर अद्भुत रीतीने जसं वचन, हालेलुया, प्रेज लॉर्ड, आम्हाला समजण्यासाठी एक मेंटरची गरज असते. हालेलुया. वचन आम्हाला कधी कधी समजत नाही, त्यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज असते. आम्हाला वचन योग्य प्रकारे कधी कधी प्रियानो काय होत नाही, हालेलुया, आमच्या जहनमध्ये उतरत नाही. त्यासाठी प्रियानो आम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आणि आज त्यासाठी मसी मंथन बैठक बसलेला आहे. तर माझी इच्छा आहे, मी तुम्हाला सांगितलेल्या नंबर्सवर तुम्ही कॉल करा आणि प्रियानो तुमची अपॉइंटमेंट फिक्स करा. आणि प्रियानो तुम्हाला अजून जाणायचं आहे, अजून चांगल्या पद्धतीने दैवामध्ये वाढायचं आहे, तर पास्टर डॅनियल राज यांच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ते इंस्टाग्रामला पण आहेत, युट्यूबला पण आहेत, फेसबुकला पण आहेत. अनेक व्हिडिओ असे त्यांचे आहेत की जीवन बदलणारे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या वचनाद्वारे एक योग्य कॉन्टॅक्ट्स मध्ये शिकवलेले, त्याद्वारे देखील तुम्ही तुमची आत्मिक लेवल ही मजबूत करू शकता आणि प्रियानो सामर्थ्याने दैवाच्या राज्यामध्ये वाढू शकता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर आता आपण सर्व सूचना संपलेल्या आहेत, आपण वचनाकडे येऊयात. हालेलुया. का? कारण का दैवाचं वचन हे आम्हाला जीवन देणार आहे. दैवाचं वचन हे आम्हाला बदलणार आहे. दैवाचं वचन प्रियानो तुमचे, हालेलुया, प्रेज लॉर्ड, पाऊल काय म्हणतो, तुमचं हाड मांस, हालेलुया, प्रेज लॉर्ड, तंतुमय पदार्थ यांना आरपार भेदून प्रियानो कार्य करणार आहे. आणि म्हणून दैवाच्या वचनाकडे आपण वळूयात. तर प्रियानो आपला विषय गेल्या 2 आठवड्यापासून चालत आहे, पाप. हालेलुया. आपण वेगवेगळे टॉपिक्स बघितलेले आहेत, पाप, त्याचा परिणाम, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघितलेलं आहे की खरोखर आम्ही त्या दृष्टावर खरोखर काय करू शकतो, येशूद्वारे विजय मिळू शकतो. आणि प्रियानो अशा पद्धतीने आम्ही काय केलं
की पाप या विषयावर गेले 2 आठवडे आम्ही शिकत आहे. आज देखील आम्ही तो पाप या विषयावर चर्चा करणार आहे, बोलणार आहे. आणि प्रियांनो, ते तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं आहे. तर पाप एक व्हायरस म्हणून आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम करत आहे. हालेलुया. एका व्हायरस प्रमाणे तो काय करतो? काम करतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. का? कारण का प्रियांनो, जसा एखादा व्हायरस मनुष्याचं शरीर बरबाद करण्यासाठी कारणीभूत असतो, आम्ही बघितलेलं आहे. पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर प्रियांनो, बरेचसे असे व्हायरस आहेत की मनुष्याला ते खोकला बनवून टाकतात. मनुष्याला ते पूर्णतः काय करतात प्रियांनो? हालेलुया. प्रेज लॉर्ड. निकामी करून टाकतात. तर ह्याच पद्धतीने प्रियांनो, इंटरनल लाईफ बरबाद करायचं काम या पापाने केलेलं आहे. म्हणून प्रियांनो, आपण म्हणू शकतो की पाप एका व्हायरस प्रमाणे मनुष्याचं आत्मिक जीवन बरबाद करायचं काम प्रियांनो करत आहे. आणि प्रियांनो, ही सैतानाची इच्छा आहे की काय? की मनुष्याचं आत्मिक जीवन बरखास्त व्हावं. हालेलुया. मनुष्य दैवाच्या उपस्थितीमध्ये राहू नये. मनुष्य दैवाच्या योजने अंतर्गत त्याच्या गौरवशाली, सामर्थ्यशाली, हालेलुया, त्याचं अद्भुत जे अलौकिक जीवन आहे ते त्याने स्वीकारू नये, एवढीच त्या सैतानाची इच्छा आहे. आणि म्हणून तो मनुष्याला पापामध्ये ढकलण्यासाठी सर्वतोपरी इवन 24/7 काम करत असतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सैतानाचं एकच काम आहे, ते म्हणजे मनुष्याला पापात टाकायचं. पापात टाकल्यानंतर त्याला देवापासून लांब तो ऑटोमॅटिकली जातो. कारण का प्रियांनो, देवाला कोणतंही पाप कधीही सहन होत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून मनुष्य काय करायचा? दैवापासून दूर न्यायचा. हे एकच काम. आणि प्रियांनो, म्हणून सगळ्या सृष्टीमध्ये, लोकांमध्ये प्रियांनो काय आहे की त्या सैतानाचं एकच काम आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की मनुष्याला देवापासून लांब न्यायचं. कशाद्वारे? हालेलुया. तुम्हाला माहित आहे, ज्या वासना, हालेलुया, लस्ट, हालेलुया, ज्या काही लालसा आहेत त्या प्रियांनो कंप्लीट करण्यासाठी मनुष्य काय करतो? अनेक वाईट मार्गाचा अवलंब करतो. आणि प्रियांनो, तो स्वतः काय करतो? त्या पापात पडतो, अनेकांना त्या पापात पाडतो आणि प्रियांनो देवापासून दूर जातो. हालेलुया. आणि हे मिशन कोणाचं आहे? हे मिशन पापामध्ये टाकण्याचं फक्त आणि फक्त सैतानाचं आहे. हालेलुया. आणि त्याद्वारे तो देवापासून मनुष्याला काय करतो? लांब नेतो. हालेलुया. म्हणून हे मिशन, हे विजन प्रियांनो, सैतानाचं आम्हाला ओळखायचं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की सैतान काय करतो? मनुष्याच्या जीवनामध्ये पापाला आणून, हालेलुया, वासनाद्वारे असू द्यात, इच्छेद्वारे असू द्यात, लालसाद्वारे असू द्यात, लस्टद्वारे असू द्यात, ते मनुष्याच्या जीवनामध्ये येतं. आणि प्रियांनो काय करतं? गर्भधारण करतं. कशाचं? पापाचं. हालेलुया. पाऊल देखील म्हणतो, काय म्हणतो? की मनुष्याचं पाप काय होतं? वासनाद्वारे तो ओढला जातो आणि पाप गर्भधारण करून ते काय करतं? जन्म देतं. कशाला देतं? मरणाला. हालेलुया. कशाला जन्म देतं? मरणाला जन्म देतं. आणि प्रियांनो, त्याद्वारे मनुष्य हा दैवापासून दूर होतो. आणि एवढंच मिशन काय आहे? सैतानाचं आहे. परंतु प्रियांनो, खरोखर आम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आपण एक वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 12व वचन. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 12व वचन. तर या ठिकाणी खूप सुंदर असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या अधीन न व्हावे, म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, या ठिकाणी खूप सुंदर असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? की पापाने आमच्या शरीरात राज्य करू नये. हालेलुया. पापाने आमच्या शरीरामध्ये राज्य करू नये. आणि प्रियांनो, या ठिकाणी खूप सुंदर असं सांगितलेलं आहे की
त्या पापाने जर मनुष्यामध्ये राज्य केलं तर प्रियांनो त्याच्यामध्ये मरण 100%. हालेलुया. पापामध्ये प्रियांनो तुम्ही आणि मी जीवन जगलो तर मरण 100%. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्हाला आमच्यावर जे राज्य आहे ते पापाचं नाही पाहिजे. हालेलुया. आम्हाला आमच्यावर राज्य जे पाहिजे तर ते देवाच्या कृपेचं पाहिजे. हालेलुया. जेणेकरून प्रियानो आम्ही काय होणार नाही, त्या सैतानाची जी लस्ट, त्या सैतानाच्या ज्या वासना, त्या सैतानाच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या कदापिही कंप्लीट होणार नाहीत. आणि त्या जर कंप्लीट होणार नाही तर प्रियांनो आम्हाला मरण नाही तर सार्वकालिक जीवन मिळणार. परंतु जर तुम्ही आणि मी त्या सैतानाचं ऐकलं, त्याच्या वासना कंप्लीट केल्या, त्याचे लस्ट जे आहे ते आम्ही अंगीकारले तर आमच्या ठाई मरण, हालेलुया, प्राइज लॉर्ड, जे आदामापासून चालत आलेलं आहे ते तसंच राहणार आणि प्रियांनो आमचा सार्वकालिक नाश होणार. आणि म्हणून प्रियांनो तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, तुमचं आणि माझं एकच काम आहे की आमच्या शरीर वासनाच्या अधीन व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. पापाने आमच्या मर्त्य शरीरामध्ये राज्य करू नये. हालेलुया, प्रेज लॉर्ड. खूप महत्वाचं आहे. पाऊल या ठिकाणी काय म्हणतो, प्रियानो तुमच्या मर्त्य शरीरामध्ये या पापाने, या वासनाने, ज्या सैतानाच्या वासना आहेत त्याने काम करू नये. हे फार गरजेचं आहे की जेणेकरून प्रियानो आम्ही मनुष्याला खुश करणारे नाही तर आम्ही दैवाला खुश करणारे असणार. आम्ही प्रियानो सैतानाला खुश करणारे नाही तर आम्ही दैवाला खुश करणारे असणार. म्हणून आम्हाला या वासनाच्या अधीन नाही तर पाऊलासारखं तो काय म्हणतो, मी माझं शरीर कुदलतो. हालेलुया. मी माझं शरीर दाबात ठेवतो. हालेलुया. मी माझं शरीर काय करतो, त्या प्रत्येक वासनापासून, त्या प्रत्येक घाणेरड्या गोष्टीपासून मी काय करतो, काबूत ठेवतो. का? कारण का त्या वासनाने माझ्या जीवनामध्ये राज्य करू नये. हालेलुया. त्या वासनाने काय करू नये, माझ्या जीवनामध्ये राज्य करू नये. प्रियांनो हे तुम्हाला आणि मला समजणं फार गरजेचं. हालेलुया. तुम्हाला आणि मला या गोष्टी कळणं फार गरजेचं आहे. का? कारण का ज्याच्यामध्ये प्रियांनो आमचा जर नाश होत आहे तर ते कदापिही न स्वीकारणं आणि ज्याच्यामध्ये जीवन आहे त्याला घट्ट पकडून राहणं हे फार गरजेचं आहे. हालेलुया. जेणेकरून प्रियांनो त्या वासना आमच्या जीवनामध्ये कार्य करणार नाहीत. हालेलुया. प्रियांनो ह्या वासना कोण घेऊन येतं? सैतान. हालेलुया. या वासना कोण घेऊन येतं? सैतान आणि सैतानाचे चेले चापाटे. हालेलुया. जे सैतानाचे चेले चापाटे आहेत ना तर ते काय करतात, वासना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घेऊन येतात. प्रियांनो वासना या तो काय धनुर्धारी किंवा AK-47 घेऊन अजिबात येत नाही. तो खूप तुमच्या आणि माझी ज्याच्यात आवड आहे त्याद्वारेच तो काम करतो. म्हणून आम्हाला काय करायचंय, पाऊलासारखं आमचं शरीर दाबात ठेवायचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि या व्हायरसला, या पापाला जो ऍज अ व्हायरस म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये काम करतो ना त्याला डिस्ट्रॉय करायचंय. हालेलुया. आणि त्याच्यावर एकच अँटीडॉट आहे, ते म्हणजे सही शिक्षा. हालेलुया. दैवाचं वचन योग्य प्रकारे शिकणं हा पापाच्या व्हायरससाठी एकच अँटीडॉट आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो काय आहे की जो या भावनांना मनुष्याच्या जीवनामध्ये काम करायला, हालेलुया, भाग पाडतो, तो जो सैतान आहे त्याचं जर आम्ही ऐकलं तर प्रियानो तुम्ही सार्वकालिक नरकामध्ये. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि जर त्या वासनांच्या अधीन नव्हता, त्याला जर दाबात ठेवलं, त्या वासनांना प्रियांनो तुम्ही काय केलं, हालेलुया, प्रेज लॉर्ड, त्याच्यावर जर सेल्फ कंट्रोल मिळवला तर प्रियांनो खरोखर दैवाच्या इच्छा तुमच्याद्वारे कंप्लीट होणार. हालेलुया. आणि या पापापासून प्रियांनो तुम्ही दूर होणार. आणि म्हणून या सैतानाचं एकच डिझायर आहे. हालेलुया. काय आहे? हालेलुया. या सैतानाचं एकच डिझायर आहे, ते म्हणजे मनुष्याला कोणत्याही प्रकारे त्या लालसामध्ये, त्या वासनामध्ये, त्या लस्टमध्ये टाकणं एवढंच काम आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मग तो कोणत्याही प्रकारे साम दाम दंड भेद,
हालेलुया, प्रेज लॉर्ड. सगळ्या गोष्टींचा अवलंब करतो 24/7. हालेलुया, प्रेज लॉर्ड. का? कारण का पाऊल देखील म्हणतो की माझ्या मनामध्ये आणि प्रियांनो आत्म्यामध्ये एवढं जबरदस्त युद्ध चालू आहे की मी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु माझं मन हालेलुया काय करतं की वाईट गोष्टी करण्यासाठीच प्रवृत्त करतं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. का? कारण का आपण बघितलं की काय झालेलं आहे प्रियांनो, की आत्म्यावर शरीर बलवान झालेलं आहे. हालेलुया, काय झालेलं आहे? पापामुळे आत्म्यावर शरीर बलवान झालेलं आहे. हालेलुया. आणि आत्मा त्या पापामुळे काय झालेला आहे? कमजोर झालेला आहे. म्हणून प्रियांनो शरीर ज्या गोष्टी, ज्या वासना मागतं ना तेच शरीर करतं. हालेलुया. का? कारण का आत्मा पापामुळे कमजोर होतो आणि प्रियांनो शरीर हे बलवान बनतं. आणि म्हणून प्रियांनो तुम्हाला हे जे सैतानाचं डिझायर आहे तर ते तुम्हाला समजणं फार आणि फार गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो प्रत्येक वेळेस काय करणं गरजेचं आहे? विश्वासाने सतर्क राहणं, विश्वासाने सावधान राहणं. कारण प्रियांनो आज या वासनांना, या शरीराच्या वासनांना कंप्लीट करण्यासाठी आज प्रत्येक जण काय करतो प्रियांनो? प्रयत्न करतो. आणि तो सैतान अगदी चरम सीमावर हालेलुया काय करतो? काम करायचा प्रयत्न करतो. म्हणून तुम्हाला आणि मला या गोष्टी काय करणं गरजेचं आहे? समजणं गरजेचं आहे, ओळखणं गरजेचं आहे. मग सैतान विश्वासणाऱ्यांना पण पकडतो, अविश्वासणाऱ्यांना पण पकडतो. आणि प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या की या सांसारिक लोकांना देखील पकडतो. म्हणजे जगिक लोकांना पण पकडतो. प्रियांनो सांसारिक लोक ज्याला आपण जगिक लोक म्हणतो, आणि प्रियांनो विश्वासणाऱ्यांना देखील पकडतो. हालेलुया, 24/7. आणि म्हणून प्रियांनो आज जर आम्ही मंडळ्या बघितल्या, आजच्या मंडळ्या जर आम्ही बघितल्या तर प्रियांनो काय करत आहे? हालेलुया, प्रेज लॉर्ड. आता ख्रिसमस जवळ आलेला आहे. आता आम्हाला 24चा तमाशा हालेलुया बघायला मिळेल. का? कारण का दैवाने नव्हतं सांगितलं होतं दारू पिऊन नाचा. दारू पिऊन जो 24 नाईट्सचा जो डिसेंबर आहे हालेलुया अशा पद्धतीने सेलिब्रेट करा हे कधीच सांगितलं नाही. मग हे घाणेरडं टीचिंग आलं कुठून? हालेलुया, या भावना कंप्लीट करण्याच्या दृष्टिकोनाने सैतानाने त्या लोकांना चिथवलं. आणि प्रियांनो आज 24ची जी नाईट आहे प्रियांनो लोक अशी सेलिब्रेट करत आहे. किती दुर्दैव, किती भयंकर गोष्ट आहे. देवाचा क्रोध किती जबरदस्त भडकत असेल या लोकांवर. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज मंडळामध्ये काय चाललेलं आहे? भावना हालेलुया शरीराच्या वासना कंप्लीट करण्यासाठी प्रियांनो आज पैशाची लुटमार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. भ्रष्टाचार पूर्वी चर्चच्या बाहेर होते, भ्रष्टाचार पूर्वी काय होते? जगामध्ये होते. पण प्रियांनो आज मंडळामध्ये आलेले आहेत. किती जबरदस्त पद्धतीने लोकांना ताईच दशमांश हालेलुया प्रेज लॉर्ड वेगवेगळे ऑफरिंग याद्वारे लोकांना काय केलं जात आहे? भूलतापा दिल्या जात आहे. जर तुम्ही पैसे दिले तर देव तुम्हाला आशीर्वाद करतो. बायबलमध्ये कुठेच लिहिलेलं नाही की तुम्ही पैसे द्या मग तुम्हाला आशीर्वाद मिळेल. परंतु प्रियांनो हे घाणेरडं टीचिंग आलं कुठून? ज्यांना शारीरिक वासना कंप्लीट करायच्या आहेत त्यांनीच हे घाणेरडं टीचिंग पेरलेलं आहे. हालेलुया. देव जो देतो त्याला पण देतो आणि जो नाही देत त्याला देखील देतो. का? कारण का तो देव काय करतो प्रियांनो? सगळ्यांना सारख्या दृष्टिकोनातून बघतो. त्या परमेश्वराला काही कमी नाही. म्हणून प्रियांनो चुकीचं घाणेरडं टीचिंग अजिबात पेरायचं नाही मंडळामध्ये. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रियांनो पवित्र आत्मा कशासाठी देण्यात आला? आम्हाला कळतं पवित्र आत्मा कशासाठी देण्यात आला. ज्यावेळेस प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय 8वं वचन आम्ही वाचतो की जा आणि संपूर्ण सृष्टीला हालेलुया. मग ते यरुशलेमेत असू द्यात, यहुद्यात असू द्यात, शम्रोनात असू द्यात, जगाच्या शेवटापर्यंत असू द्यात, तुम्ही माझे साक्षी व्हा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणजे काय? पवित्र आत्मा आम्हाला काय करणार? दैवाचं साक्षी होण्यासाठी सामर्थ्य देणार. परंतु यांनी पवित्र आत्म्याचा किती जबरदस्त झोल केलाय. हालेलुया. या शारीरिक वासना कंप्लीट करणाऱ्यांनी हालेलुया
सैतानाचे चेले चापाटे होऊन प्रियानो मंडळामध्ये एवढं घाणेरडं टीचिंग त्यांनी पेरलं की पवित्र आत्मा जो येतो तुम्हाला आरोग्य देण्यासाठी, पवित्र आत्मा जो येतो तुम्हाला धनवान करण्यासाठी, पवित्र आत्मा जो येतो प्रियानो तुम्हाला काय करायसाठी, हालेलुया, सगळ्या जगातले जबरदस्त आशीर्वाद देण्यासाठी. प्रियानो किती खतरनाक टीचिंग आहे. देव म्हणतो की हालेलुया, प्रेज लॉर्ड, तुम्हाला पवित्र आत्मा म्हणजे तुमच्यावर सामर्थ्य येईल, त्यावेळेस तुम्ही काय व्हाल, शम्रोनात, यहुदियात, संपूर्ण जगाच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. हालेलुया. दैवाचं सामर्थ्य फक्त आणि फक्त प्रियानो देवाचं गॉस्पल प्रीच करण्यासाठी. हालेलुया. दैवाचं सामर्थ्य फक्त आणि फक्त देवाच्या मंडळीची उन्नती होण्यासाठी. हालेलुया. ना की वैयक्तिक ब्लेसिंग साठी कधीही पवित्र आत्मा आलेला नाही, त्याने ब्लेसिंग दिलेलं नाही. प्रियानो आज तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे. हालेलुया. का? कारण का या ठिकाणी म्हटलेलं आहे, तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरामध्ये राज्य करू नये. शारीरिक वासना आल्या की प्रियानो तुम्ही त्या सैतानाचं, हालेलुया, काय करणार, घाणेरडं टीचिंग मंडळामध्ये घेऊन येणार. आणि मंडळामध्ये जर घाणेरडं टीचिंग आलं तर प्रियांनो काय होणार, हालेलुया, प्रेज लॉर्ड, की तुम्ही त्या वासनाद्वारे, त्या लस्टद्वारे, त्या प्रियांनो काय आहे की त्या तुमच्या शरीरामध्ये ज्या वासना आहेत त्याद्वारे तुम्ही सैतानाचंच काम करणार. का? कारण का तुम्ही वासनेला पेटलेले. का? कारण का तुम्ही लालसांना पेटलेले. का? कारण का तुम्ही प्रियांनो ती लस्ट कंप्लीट करण्यासाठी काय करता, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज मंडळांना चुकीच्या मार्गदर्शनामध्ये प्रियांनो काय आहे, असं म्हटलं जातं की जे पब्लिकला आवश्यक आहे, जे पब्लिकला हवं आहे तेच आज प्रीचर सांगत आहेत. जे पब्लिक डिमांड करती, जे डिमांड करती तेच आज पास्टर लोक बोलत आहे. म्हणजे काय, हालेलुया, प्रॉस्परेटरी प्रीचिंग. हालेलुया. म्हणजे काय प्रियांनो, संजीवन सभा. हालेलुया. म्हणजे काय प्रियांनो, आशीर्वाद सभा. म्हणजे काय, हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रियांनो, यासाठी परमेश्वराने पवित्र आत्मा दिलेला आहे काय? नाही प्रियांनो. पवित्र आत्मा फक्त गॉस्पल प्रीच करण्यासाठी, की जे दैवाचं मिशन होतं. मत्ते याचा 28वा अध्याय 19 आणि 20 वचन. प्रियानो, प्रेषितांची कृत्ये याचा 1 अध्याय 8वं वचन, हे कंप्लीट करण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला मला दिलेला आहे. प्रियानो, ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, काय झालं, ज्यावेळेस पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय मध्ये तो ज्यावेळेस आला, तर प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, त्या ठिकाणी यहुदी लोक, हालेलुया, यहुदी लोक जे संपूर्ण जगामध्ये विस्तारलेले होते ते त्या ठिकाणी होते. हालेलुया. आणि त्यांनी काय केलं, देवाची महिमा, हालेलुया, देवाचं गॉस्पल, हालेलुया, त्यांनी आपल्या कानांनी ऐकलं आणि ते म्हटले की आपण आपल्या भाषेमध्ये देवाचं गौरव. हे लोक, अनपढ लोक, जे चेले होते देवाचे, ते अनपढ होते. हालेलुया. आणि त्यांच्याद्वारे आम्ही कसं ऐकत आहे देवाचं गौरव, देवाचं महात्म्य, देवाचं अद्भुत ज्या गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत त्या आम्ही कशा ऐकत आहेत. म्हणजे काय, पवित्र आत्मा आला, प्रियांनो, डायरेक्ट टीचिंग स्टार्ट केली वचनाद्वारे, योग्य कॉन्टॅक्टद्वारे. जसा येशू ख्रिस्त ऍज अ यहुदी म्हणून, यहुदी बालक म्हणून आला, त्याने 33.5 वर्ष कंप्लीट केले आणि नंतर तो क्रुसिफाय होऊन, जसा तो क्रुसिफाय झाला आणि प्रियानो संपूर्ण जगासाठी उद्धाराचा मार्ग तयार झाला. प्रियानो, हे प्रीच करण्यासाठी, हे टीच करण्यासाठी प्रत्येक भाषेमध्ये ग्लोसा आलं, त्याला म्हटलेलं आहे अन्य भाषा. हालेलुया. आणि या लोकांनी काय केलं, हालेलुया, या लोकांनी सांगितलं नाही ती अलौकिक भाषा आहे, नुसतीच बोलायची. हालेलुया. त्याचा धड त्याला कळाना, धड मला कळाना, धड कोणालाच कळाना. हालेलुया, प्रेज लॉर्ड. एवढी डेंजर अवस्था मंडळांची कोणी करून ठेवली, जे भावनेला पेटलेले आहेत, जे लालसांना पेटलेले आहेत, जे लस्ट ज्यांच्या जीवनामध्ये कार्य करत आहेत. प्रियांनो, तेच मंडळांना बहकवण्याचं काम, तेच मंडळांना दूषित करायचं काम, तेच मंडळांना प्रियांनो काय करायचं आहे, हालेलुया, प्रेज लॉर्ड,
त्या सैतानाच्या मार्गामध्ये घेऊन जाण्याचं काम यांनीच केलेलं आहे. म्हणजे यांच्यामध्ये कोण आहे मग? हालेलुया. हे आम्हाला पारखणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये कोण आहे हे आम्हाला पारखणं गरजेचं आहे. का? कारण का देवाचं वचन म्हणतं की तुम्ही त्यांच्या फळाद्वारे त्यांना ओळखणार. फळ म्हणजे काय प्रियानो? आज टीचिंग, आजचं प्रीचिंग, हालेलुया, याद्वारे आम्हाला कळणार. प्रियानो, आज मंडळामध्ये किती डेंजर काम चालू आहे. आज प्रियानो मंडळामध्ये 24/7 सैतान कार्य करायचं काम करत आहे. परंतु देव म्हणतो की शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून तुम्ही पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. प्रियानो, एकच काम आहे. आमच्या मर्त्य शरीरामध्ये सैतानाला अजिबात काम करू द्यायचं नाही. हालेलुया. आमच्या शरीरामध्ये प्रियानो त्या भावनांना कधीही थारा द्यायचा नाही. तर त्या पावलासारखं या भावनांना काय करायचं? कुदलायचं. हालेलुया. या भावनांना काय करायचं? पावलासारखं दाबात ठेवायचं. या भावनांना काय करायचं? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, याचा उद्रेक अजिबात होऊ द्यायचा नाही. जेणेकरून प्रियांनो आम्ही आमच्या मर्त्य शरीरामध्ये त्या भावनांना अजिबात स्थान देणार नाही आणि त्या मर्त्य शरीरामध्ये त्याने कधीच राज्य करू नये. हालेलुया. अशा पद्धतीने तुमचं आणि माझं टीचिंग आम्हाला इम्प्रूव्ह करावं लागणार. वचनाद्वारे योग्य कॉन्टॅक्ट मध्ये शिकावा लागणार. जेणेकरून प्रियानो हा सैतान जो आहे ना, त्याची डिझायर कधीच कंप्लीट करू द्यायची नाही. आमच्या देवाचं राज्य आम्हाला या जगामध्ये आणायचंय. बास, विषय खतम. हालेलुया. आणि त्यासाठी काय करायचं प्रियानो? निडर व्हायचं. त्यासाठी काय व्हायचं प्रियानो? त्यासाठी तुम्हाला आणि मला ज्ञानी होणं. हालेलुया. त्यासाठी काय व्हायचं प्रियानो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बिनधास्त दैवाच्या वचनामध्ये प्रीच करणं, वाढणं, आणि जे चुकीचं आहे तर त्या, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या इफ्तासारखं किंवा त्या प्रियानो फिनहास सारखं तुम्हाला काय व्हावं लागणार? मजबूत, हालेलुया, दैवासाठी कट्टर व्हावं लागणार. प्रियानो जसा पाऊल काय होता? ज्ञानी होता, कट्टर होता, जबरदस्त होता. अगदी तो दैवाच्या वचनाला, देवाच्या कार्याला ईर्ष्येने पेटला होता. या पद्धतीने ज्या वेळेस आम्ही ईर्ष्येला पेटणार प्रियानो, त्यावेळेस देवाचं काम, त्यावेळेस सैतान आपल्या ज्या वासना आहे ना, तो कधीही आमच्यामध्ये सोडणार नाही. हालेलुया. म्हणून प्रियानो आज तुम्हाला आणि मला या गोष्टीकडे फोकस करणं फार आणि फार गरजेचं आहे. जेणेकरून आम्हाला एकच करायचं आहे की या वासनांद्वारे प्रियानो खरोखर आम्हाला त्यांना दाबात ठेवायचं आहे, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. जेणेकरून तुम्हाला आणि मला काय होईल प्रियानो? हालेलुया, त्या वासना कधीही कंप्लीट न होणार. त्या वासना की तुम्ही या गोष्टी समजणं फार आणि फार गरजेचं आहे. जेणेकरून प्रियानो तुमचं आणि माझं जीवन हे देवाच्या राज्यामध्ये, हालेलुया, खूप आणि खूप काय होईल प्रियानो? हालेलुया, खूप आणि खूप आशीर्वादित होईल. खूप आणि खूप जबरदस्त रीतीने तुम्ही आणि मी त्या जीवनामध्ये वाढणार. आणि म्हणून प्रियानो या वासनाद्वारे या सैतानाने इतकं भयंकर काय केलेलं आहे? काम केलेलं आहे की ते काम करण्याद्वारे प्रियानो त्याने फक्त आणि फक्त मनुष्याला माय, आय आणि माय सेल्फ याद्वारे काय केलेलं आहे? हालेलुया, प्रेज लॉर्ड, की काम करायचं काम केलेलं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जेणेकरून प्रियानो तुम्ही आणि मी या जगामध्ये काम करत असताना, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद लॉर्ड, धन्यवाद लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, हालेलुया. 1-2 मिनिटं. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, धन्यवाद येशू. नंतर देऊ म्हणून सांग. थँक्यू जीसस, धन्यवाद लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, धन्यवाद येशू, धन्यवाद लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. तर प्रियानो या जगामध्ये प्रियानो तुम्ही आणि मी
जीवन जगत असताना काय होणं गरजेचं आहे, काही गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे. का? कारण सैतानाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये 3 गोष्टी पेरलेल्या आहेत. एक म्हणजे माय सेल्फ, स्व, हालेलुया. आय म्हणजे मी, हालेलुया. आणि प्रियानो, या गोष्टीद्वारे काय करत आहे की सैतान या गोष्टी पेरायचं काम करत आहे. का? कारण का हे शब्द जर आम्ही बघितलं बायबलमध्ये, यशायामध्ये सांगितलेलं आहे की त्या सैतानाचं काम काय होतं की मी माझं राज्य त्या सैतानाच्या, हालेलुया, डोक्यामध्ये काय होतं, मी माझं सिंहासन त्या देवाच्या सिंहासनासमोर बनवेन. मी, हालेलुया, त्या देवाच्या सिंहासनासमोर बनवेन. आणि प्रियानो, आज तो सैतान काय करत आहे प्रियानो, अशा प्रकारेच मंडळामध्ये काम करत आहे. मी, माय सेल्फ, माझं चर्च, हालेलुया, प्रेज लॉर्ड, मी, हालेलुया. आणि प्रियानो, याद्वारे तो काय करत आहे, या लस्ट, या ज्या लालसा आहे, कंप्लीट करायचं काम करत आहे. आणि म्हणून प्रियानो, खरोखर या पापाचं कनेक्शन जे आहे, तर प्रियानो, उत्पत्ती याचा 3 अध्याय 1 ते 6 वचनामध्ये आम्हाला कळतं. हालेलुया. काय म्हटलेलं आहे की या उत्पत्ती याचा 3 अध्याय आणि प्रियानो, खरोखर या 1 ते 6 वचनामध्ये प्रियानो आम्हाला कळतं की हवेला सैतानाने कोणत्या प्रकारे फसवलं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रियानो, तिच्या मनामध्ये एक वेगळं टीचिंग त्याने काय केलं, सांगितलं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाने सांगितलं होतं की या बागेतल्या मधल्या झाडाचं फळ खायचं नाही. हालेलुया. परंतु प्रियानो, सैतानाने या हवेला वेगळ्या पद्धतीने भुरळ घातली आणि प्रियानो तिला आमिष दाखवलं की नाही, तुम्ही मरणार नाही, तर तुम्ही देवासमान व्हाल. हालेलुया. म्हणजे देवाच्या टीचिंगला कॉन्ट्रडिक्ट करून प्रियानो त्याने काय केलं, हवेच्या मनामध्ये त्या फळाबद्दल एवढं अभिलाषा, एवढी वासना तयार केली. आणि प्रियानो, तिने काय केलं, ते झाड जे आहे किंवा ते जे फळ आहे ते खाण्यासाठी ती काय झाली, प्रवृत्त झाली. हालेलुया. आणि प्रवृत्त होऊन तिने 6व्या वचनामध्ये जर बघितलं तर ते झाड खाण्यास, हालेलुया, काय म्हटलेलं आहे, खूप चांगलं, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे. म्हणजे सैतानाने कोणत्या पद्धतीचं टीचिंग त्या हवेला दिला असन याचा तुम्ही विचार करू शकता. देवाने सांगितलं होतं त्या झाडाचं फळ खाऊ नको, तुम्ही मरणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण सैतानाने काय सांगितलं, तुम्ही मरणार नाहीत, तर तुम्ही देवासमान व्हाल. आणि प्रियानो, ज्यावेळेस तिने त्या झाडाच्या फळाकडे बघितलं तर ते मनोहर, सुंदर, हालेलुया, आकर्षक तिला वाटलं. आणि प्रियानो, ते ज्ञान देण्यास इष्ट आहे. हालेलुया. हे तिला, म्हणजे या टीचिंग मध्ये ती गेल्यानंतर ती अशी बोलायला लागली. जोपर्यंत आदामाबरोबर होती तेव्हा आदामाने सांगितलं असून, बाबा हे खाऊ नको, हिने काय होशील, मरशील. हालेलुया. परंतु सैतानाने तिचं जे मन भरमवलं, तर प्रियानो, खरोखर ते तिला मोहक वाटलं. म्हणजे प्रियानो, देवाने सांगितलं होतं ते फळ खाल्ल्याद्वारे मरण येईल. हालेलुया. आणि सैतानाने सांगितलं नाही, तुम्ही देवासमान होईल. म्हणजे जिथे मरण आहे तिथे त्या सैतानाने सांगितलं की खरोखर तुझं याच्यात जीवन आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणजे त्या हवेला कोणत्या पद्धतीने टीचिंग दिला असेल. प्रियानो, आज आम्ही जर बघितलं, आम्ही फक्त काय करतो, हवेला खूप दोष देतो. हवा काय झाली, त्या ठिकाणी लस्ट झाली, ती वासनेद्वारे ती बहकली गेली. परंतु प्रियानो, आज मंडळ्या काय करत आहेत, हालेलुया, आज मंडळ्या काय करतायत, तर प्रियानो, याच भावनेला पेटून प्रियानो, जेथे मरण आहे तिथेच काय केलेलं आहे, प्रीचिंग, हालेलुया, प्रेज लॉर्ड, काय केलेली आहे, चुकीची, लस्टिक, हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणजे काय, वासनायुक्त टीचिंग आणि प्रीचिंग आज मंडळामध्ये चालली. बोला की जेणेकरून प्रियानो, खरोखर त्यावेळेस हवेला फसवलं
आज मंडळ्यांना फसवायचं काम सैतान पास्टरांद्वारे करत आहेत, सो कॉल्ड अपॉस्टॉलद्वारे करत आहेत, सो कॉल्ड इव्हॅन्जेलियसद्वारे करत आहेत, सो कॉल्ड प्रॉफिटद्वारे करत आहेत. प्रियानो, भयंकर स्थिती आहे. आज चारी बाजूनी काय झालेले आहेत, विश्वासी लोकांच्या चारी बाजूनी काय झालेलं आहे, भावना, वासना एवढ्या जबरदस्त पीक लेवलवर सैतानाने ठेवलेले आहेत की त्याचा विचार नाही, सुंबार नाही. का? कारण का त्याने वचनालाच क्वांटिडिक्ट करून प्रियांनो आज मंडळांना बरबाद करायचं काम, चुकीच्या शिक्षणाद्वारे बरबाद करायचं काम चालवलेलं आहे. हालेलुया. आम्ही फक्त हवाबाईला दोष देऊन प्रियांनो आम्ही म्हणतो अरे तिने लय डेंजर काम केलं. अरे पण तुम्ही चुकीच्या शिक्षणाच्या आहारी जाऊन तुम्ही किती डेंजर काम करत आहे याचा तुम्हाला थांगा नाही आणि पत्ता पण नाही. हालेलुया. म्हणून प्रियांनो आज मंडळांनी या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आज मंडळांनी थोडंसं चाणाक्ष होणं गरजेचं आहे. बिरुया येथील मंडळी काय होती प्रियांनो, वचनामध्ये परफेक्ट. पाऊल टीचिंग देतोय पण पाऊलाचं टीचिंग वचनाद्वारे आहे का नाही म्हणून ते काय करत होते, नियमशास्त्र पडताळत होते. अरे पाऊलाने जे शिकवलं ते खरं आहे काय? आज मंडळ्या का नाही करत तसं? हालेलुया. आमचा जो पास्टर शिकवत आहे तो बायबल नुसार शिकवतोय काय का बायबलच्या बाहेरचं शिकवतोय? प्रियांनो, खूप डेंजर अवस्था आज काय आहे, मंडळाची आहे. म्हणून प्रियांनो या वासनामध्ये आम्हाला अजिबात राहायचं नाही. तर आम्हाला काय करायचं आहे, हालेलुया, जे वासनेद्वारे म्हणजे का, कारण का या वासना म्हणजे देवाच्या आज्ञा मोडणं. बस वासना कंप्लीट करणं, शरीराच्या वासना कंप्लीट करणं म्हणजे देवाच्या आज्ञा मोडणं. हालेलुया, प्राइज लॉर्ड. आणि म्हणून त्या वासनांना काय करायचं, दाबात ठेवायचं, त्या शरीराला कुदलायचं पाऊलासारखं. त्या शरीराला काय करायचं प्रियानो, वचनाद्वारे त्याला असं जखड पक्क करून ठेवायचं, जेणेकरून आम्ही देवाच्या विरुद्ध नाही तर देवाच्या बाजूने होऊन सैतानाच्या विरुद्ध होऊन प्रियानो आम्ही काय करायचं, त्याच्याशी वचनाद्वारे लढायचं. हालेलुया, प्राइज लॉर्ड. का? कारण का हे आमचं आत्मिक वॉरफेअर आहे. हालेलुया, आमचं आत्मिक वॉरफेअर आहे. म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आपण एक वचन वाचूयात, याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय. याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन आहे 14 ते 16. याकोब याचा पहिला अध्याय आणि वचन आहे 14 ते 16. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो, तेव्हा तो मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय आहे प्रियांनो, की मनुष्य काय होतो प्रियांनो, हालेलुया, वासनेने ओढला जातो. वासना, वासना कोणाद्वारे आहेत, त्या सैतानाद्वारे. हालेलुया, वासना कोणाद्वारे आहेत, त्या सैतानाद्वारे. आणि त्या वासनेने तो ओढला जातो. हालेलुया. बघा पाऊल म्हणतो की माझ्या शरीरामध्ये प्रियांनो काय आहे, दोन गोष्टी चालतात. एक म्हणतं माझं शरीर काय म्हणतं, नाही. एक मन काय म्हणतं, हालेलुया, प्रेज लॉर्ड, नाही तू कर. म्हणजे प्रियांनो आत्मा आम्हाला बऱ्याचशा गोष्टी काय म्हणतो, हे गोष्टी करू नको. परंतु आमचं मन काय म्हणतं किंवा शरीर काय म्हणतं, त्या गोष्टी कर. का? कारण शरीर हे आत्म्यावर बलवान होतं. का? कारण का आम्ही पापात आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण जर आम्ही देवाचं तारण स्वीकारलेलं आहे, जर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहे, तर त्या वासनांना कधीच आमच्या शरीरावर त्याला बलवान होऊन देणार नाही. आत्मिक मनुष्य कधीही त्या वासनांना बलवान होऊन देत नाही. आत्मिक मनुष्य कधीही त्या सैतानाच्या टीचिंगला तो काय करतो, धुडकावतो वचनाद्वारे. हालेलुया, त्याला काय म्हणतो, गेट आउट. हालेलुया, वचनाद्वारे. परंतु जो शारीरिक आहे तो काय करतो, त्या वासनांना पूर्ण करायचं काम करतो. हालेलुया. आणि मग त्या वासना गर्भवती होऊन काय करतात,
पापाला जन्म देतात आणि प्रियानो त्यामुळे मरण त्यांच्या जीवनामध्ये काम करतो. हालेलुया. हे मरण नष्ट करायचं काम कोणी केलं? येशू ख्रिस्ताने केलं. कधी केलं? 2025 वर्षापूर्वी. हालेलुया. स्वतःला क्रुसिफाय केलं. हालेलुया. आणि आम्हाला त्या सैतानापासून, त्या लस्ट पासून, त्या घाणेरड्या गोष्टीपासून त्याने बाहेर काढून प्रियानो तुम्हाला आणि मला त्याच्या स्वर्गीय जीवनामध्ये आणलं. हालेलुया. हे समजणं फार गरजेचं आहे. म्हणून जर तुम्ही लस्ट किंवा वासना कंप्लीट करत आहात तर तुम्ही सैतानाचे आहात. आणि जर तुम्ही प्रियानो त्या वासनांना दाबात ठेवून हालेलुया त्यांना गेट आउट करायचं काम करत आहात तर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आहात. तुम्ही देवाचं काम कंप्लीट करत आहात. आज या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. आणि तेच याकोब म्हणतो की याकोब काय म्हणतो? वासनेद्वारे तुम्ही ओढला जातात. आज प्रियानो अनेक विश्वासणारे वासनेद्वारे ओढले जात आहेत. का? कारण का त्यांच्यामध्ये प्रियानो तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. त्यांच्याद्वारे तुम्हाला आणि मला या गोष्टी समजणं गरजेचं आहे की प्रियानो तुम्ही आणि मी या जीवनाद्वारे हालेलुया एकच काम करायचं आहे. देवाच्या योग्य वचनाद्वारे तुम्हाला आणि मला वाढायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की जेणेकरून तुम्ही आणि मी याद्वारे देवाच्या अद्भुत गोष्टीमध्ये प्रियानो काय होणार? वाढत राहणार. देवाच्या अद्भुत गोष्टीमध्ये प्रियानो तुम्ही आणि मी चालणार. आणि म्हणून पापाला परिपक्व होऊ द्यायचं नाही. म्हणजे काय? वासना जागेवर डिस्ट्रॉय करायच्या. हालेलुया. जेणेकरून तुम्ही आणि मी काय होणार प्रियानो? पापाला परिपक्व करणार नाही. पापाला परिपक्व केव्हा? ज्या वेळेस वचनाद्वारे हालेलुया प्रेज द लॉर्ड. पापाला परिपक्व केव्हा? ज्या वेळेस प्रियानो तुम्ही आणि मी काय होणार प्रियानो? हालेलुया प्रेज द लॉर्ड. की ज्या वेळेस त्या वासना कंप्लीट करणार आणि त्या गर्भवती होऊन पापाला काय करणार? जन्म देणार आणि प्रियानो त्याद्वारे मरण तुमच्यामध्ये काम करणार. हालेलुया. म्हणून वासना अजिबात काम करू द्यायच्या नाहीत आणि प्रियानो त्यांना परिपक्व होऊ द्यायचं नाही. तर दैवाचे वचनच तुमच्यामध्ये परिपक्व झालं पाहिजे. दैवाचं शिक्षणच तुमच्यामध्ये रुजू झालं पाहिजे. दैवाचं खरं शिक्षणाद्वारेच त्याला उलाहना द्यायचं. त्याला काय करायचं प्रियानो? हालेलुया. त्याला जबरदस्त रीतीने डिस्ट्रॉय करायचं. जसं येशू ख्रिस्ताने त्या अरण्यामध्ये सैतानाला काय केलं? वचनाद्वारे फाईट केलं. हालेलुया. आज तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? वचनाद्वारेच त्याला फाईट करायचं आहे. हालेलुया प्रेज लॉर्ड. जेणेकरून तुम्ही आणि मी काय होईल प्रियानो? हालेलुया. पापामध्ये नाही तर देवाच्या अद्भुत रीतीने जीवनामध्ये हालेलुया त्याच्या वचनामध्ये तुम्ही आणि वाढाल. म्हणून आत्मिकरित्या जर तुम्ही कमजोर आहात हालेलुया तर प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या तुम्ही सैतानाचेच आहात. हालेलुया. आणि जर आत्मिकरित्या तुम्ही बलवान आहात तर तुम्ही कोणाचे आहात? हालेलुया त्या देवाचे आहात ज्याने तुम्हाला आणि मला त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध केलं. ज्याने तुम्हाला आणि मला काय केलं प्रियानो? हालेलुया त्या अद्भुत रीतीने काय केलं प्रियानो? त्याने तुम्हाला आणि मला तयार केलं. हे समजणं फार आणि फार गरजेचं आहे. हालेलुया प्रेज लॉर्ड. म्हणून शारीरिकरित्या कधीही बलवान व्हायचं नाही तर आत्मिकरित्या तुम्हाला शरीरावर बलवान व्हायचंय. त्या भावना त्या वासनांना दाबात ठेवायचं आहे. जेणेकरून प्रियानो तुम्ही आणि मी काय होणार प्रियानो? देवाच्या गोष्टी कंप्लीट करणार. हालेलुया प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला कोणी किती फसवायचं काम केलं तरी फसायचं नाही. तर तुम्हाला वचनाद्वारेच पारखता आलं पाहिजे. हालेलुया प्रेज लॉर्ड. का? कारण का सैतानाने एकदाच मेहनत केली त्या एदेन बागेमध्ये मनुष्याला डिस्ट्रॉय करायचं. परंतु येशू ख्रिस्त पिता परमेश्वर आणि पवित्र आत्मा आज देखील कार्य करत आहेत मनुष्याला वाचवण्यासाठी. हालेलुया. म्हणजे प्रियानो त्या सैतानाने एकदाच मेहनत केली आणि त्याच्यामुळे आज जगामध्ये पाप आलं. हालेलुया. आणि त्या पापाद्वारे मरण. परंतु प्रियानो त्या परमेश्वराने अद्भुत रीतीने काम केलं. प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो या जगामध्ये पाठवलं, त्याला क्रुसिफाय केलं. त्या नीतिमत्वतेच्या हालेलुया त्या उद्धाराच्या प्रियानो त्या रक्ताद्वारे तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी त्याने काय काम केलं प्रियानो? त्यावेळेस पिता परमेश्वर काम करत होता. आज देखील तो करत आहे.
त्यावेळेस येशू ख्रिस्त काम करत होता, आज देखील करत आहे. आणि प्रियानो, पवित्र आत्मा आज पीक टाइमवर तो काय करत आहे, काम करत आहे मनुष्याला वाचवण्यासाठी. म्हणून तर तो काय म्हणतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. का? कारण का प्रियांनो, त्यांना या पापापासून सोडवायचंय. का? कारण का त्यांना या शापापासून सोडवायचंय. का? कारण का त्यांना या लस्ट पासून काय करायचं आहे, सोडवायचं आहे, देवाच्या राज्यामध्ये आणायचं आहे. आणि म्हणून पिता, पुत्र, पवित्र आत्मा आज पीक पिरियडवर काय करतायत, काम करतायत, चरम सीमावर काम करतायत, प्रत्येक आत्म्याला वाचवण्याचं काम करतायत. आणि म्हणून प्रियांनो, जर पित्याचं काम आहे प्रत्येक मनुष्याला वाचवणं, जर पुत्राचं काम आहे प्रत्येक आत्म्याला वाचवणं, जर पवित्र आत्म्याचं काम आहे प्रत्येक जो जगामध्ये हालेलुया वासनेला पेटलेला आहे, प्रियांनो, त्याला जर वाचवायचं काम करत आहे, तर प्रियांनो, त्या कामामध्ये तुम्ही आणि मी सहभागी होऊन किती डबल पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्य जो नाशापासून, हालेलुया, जो शापापासून, प्रियांनो, तुम्हाला आणि मला वाचवायचा आहे. हालेलुया. का? कारण का आमचे त्रैक्य परमेश्वर, ज्याला ट्रिनिटी म्हणतो, ज्याला पिता परमेश्वर म्हणतो, पुत्र परमेश्वर म्हणतो, पवित्र आत्मा परमेश्वर म्हणतो, या त्रैक्यांचं जे काम आहे ते जर आम्ही त्याच्या बरोबर जर केलं तर प्रियांनो, किती आशीर्वादाचं कारण होणार. आणि म्हणून देवाची इच्छा एकच आहे, मनुष्याला वाचवणं. आणि सैतानाची इच्छा एकच आहे, देवापासून दूर नेणं, सार्वकालिक नाशाकडे. हालेलुया. म्हणून आम्हाला मंडळ्यांना सार्वकालिक नाशाकडे न्यायचं नाही, तर आम्हाला मंडळ्यांना हालेलुया सार्वकालिक जीवनाकडे न्यायचं. आणि म्हणून हालेलुया, प्रेज लॉर्ड, की पास्टर डॅनियल राज नेहमी म्हणतात, जिब्रिश अजिबात बोलायची नाही. हालेलुया. परंतु ग्लोसा, अन्य भाषा पवित्र आत्मा देणार. कोणाला कोणती भाषा पाहिजे, की जेणेकरून त्या एरियातला उद्धार व्हावा, त्या एरियातल्या लोकांचं तारण व्हावं, यासाठी देणार. आणि म्हणून प्रियानो ते आहे. म्हणून घाणेरड्या टीचिंगला अजिबात काय करायचं नाही, त्याच्या बरोबर कधीच जायचं नाही. म्हणून प्रियांनो, 2 उदाहरणं खूप जबरदस्त आहेत जुन्या करारामध्ये. एक म्हणजे शमशोन आणि दुसरा म्हणजे दावीद. हालेलुया. शमशोनाने काय केलं प्रियांनो, तुम्हाला मला माहिती आहे, त्याचा जो जन्म झाला ना, पलेस्टियनला नष्ट करण्यासाठी त्याचा जन्म झाला होता. कोणाचा? शमशोनाचा. परंतु प्रियांनो काय झाला, त्याला एवढं देवाने बलवान केलं होतं, एवढं सामर्थ्य दिलं होतं प्रियांनो, तो सिंहाला देखील फाडून काय करत होता, मारत होता. एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. पलेस्टियनला त्यांनी काय केलं, हालेलुया, गाढवाच्या जबड्याद्वारे त्यांनी अनेक त्यांचे वीर पुरुष, शूर पुरुष मारलेले आहेत. हे तुमच्या आणि माझ्या समोर बायबलमध्ये लिहिलेलं आहे. परंतु कशाद्वारे? व्यभिचाराद्वारे. हालेलुया. चुकीच्या त्या दलेलाच्या नादी लागून प्रियांनो त्याने काय केलं, हालेलुया, स्वतःचं सामर्थ्य, स्वतःची शक्ती, त्या पापामध्ये तो एवढा लस्ट झाला, त्या भावनेला, त्या वासनेला एवढा पेटला प्रियांनो, त्याने त्याला मारून टाकलं. कुणी? त्या वासनेने, त्या प्रियांनो त्या लस्टनी त्याला नष्ट केलं. आणि देवाचं जे काम होतं त्याच्याद्वारे झालं नाही. म्हणून प्रियांनो, खरोखर या शमशोनाचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवायचं. प्रियांनो, दावीद, तुम्हाला माहिती आहे दावीद कोण होता? दावीद प्रियांनो, खरोखर एका वाक्यात जर सांगायचं तर ईशायाचा पुत्र मला माझ्या मनासारखा मिळाला. हे प्रभू येशू ख्रिस्ताने, हे पवित्र आत्म्याने, हे परमेश्वराने भाकीत केलं होतं की दावीद माझ्या मनासारखा मला मिळालेला आहे. आणि प्रियांनो, दाविदाने काय केलं? हालेलुया, जबरदस्त काम केलं त्यांनी. परंतु काय झाला प्रियांनो? हालेलुया, प्राइज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला माहिती आहे, त्याने व्यभिचाराद्वारे काय केलं प्रियांनो? घाणेरडं काम केलं. आणि त्याद्वारे प्रियांनो देवाने त्याला त्याचं मंदिर बांधून नाही दिलं. हालेलुया. काय म्हटला की तू एवढे जबरदस्त काम केलेलं आहे, एवढे खून पाडलेले आहेत, एवढे घाणेरडं काम केलेलं आहे, म्हणून तू माझं मंदिर बांधणार नाहीस. भले तू माझ्या हृदयाचा होतास, हालेलुया, भले तू माझ्या अनेक गोष्टी तू केलेल्या आहेस, परंतु तू माझं मंदिर नाही बांधणार. तुझा पुत्र शलमोन ते मंदिर बांधेल. प्रियांनो, काय झालं? हालेलुया, प्राइज द लॉर्ड. डायरेक्ट जागेवर युटर्न. कशामुळं? व्यभिचारामुळं. जागेवर प्रियांनो काय झालं?
प्रियानो, दैवाचं जे काम आहे, या 2 उदाहरणाद्वारे यू टर्न झालेले आम्हाला बघायला मिळतात. आणि म्हणून आम्हाला शमशोनासारखं बनायचं नाही, आम्हाला दाविदासारखं बनायचं नाही, तर आम्हाला या भावनेवर विराजमान होऊन पौलासारखं काम करायचं. हालेलुया. आम्हाला या भावनेला दाबात ठेवून प्रियानो त्या मोशेसारखं काम करायचं. आम्हाला या भावनेला काय करायचं, दाबात ठेवून प्रियांनो काय करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो शूरवीर सुरमा होता ना, हालेलुया, त्याला काय म्हटलेलं आहे, शूरवीर सुरमा, त्याच्यासारखं आम्हाला काम करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेणेकरून त्या गिदोन सारखं आम्हाला काय होईल प्रियानो, अद्भुत रीतीने काम करता येईल दैवाच्या राज्यामध्ये. आणि प्रियांनो, ही गोष्ट तुम्ही आणि मी कसं करू शकतो, तर फक्त प्रियांनो तुम्हाला आणि मला शारीरिक नाही राहायचं, तर आत्मिक राहायचं. तुम्हाला आणि मला त्या दैवाच्या राज्यामध्ये अद्भुत रीतीने वाढायचं. का? कारण का प्रियांनो, उपदेशकामध्ये देखील म्हटलेलं आहे. उपदेशक याचा 12वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये, उपदेशक याचा 12वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर, पहा अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्ष जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. प्रियांनो, खरोखर काय आहे की तारुण्य हे भरजवानीसारखं आहे, ठीक आहे, परंतु असे दिवस येतील की त्या दिवसामध्ये तू म्हणशील की मला काही सुख नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की मला काही सुख नाही असं तू म्हणशील. आणि प्रियांनो, ज्या वेळेस आमची अशी वेळ येईल ना, हालेलुया, त्या दिवशी तर तुम्ही हमखास मारणार. हालेलुया. काय म्हणणार की मला काही सुख नाही किंवा मला काही, हालेलुया, याच्यापासून फायदा नाही, अशी वेळ येणार. म्हणजे काय, सैतान तुमच्याकडे प्रियांनो 24/7 तुमची मनस्थिती अशी करणार, अशा अनिष्ट दिवस आणणार की तुम्ही त्याच्यामध्ये म्हणणार की मला याच्यापासून काही फायदा नाही. हालेलुया. आज प्रियांनो काय आहे, सैतान सक्सेस झालेला आहे या गोष्टीसाठी. तुमच्याकडे काय ठेवलंय, यूट्यूब ठेवलंय, तुमच्याकडे फेसबुक ठेवलंय, तुमच्याकडे इंस्टाग्राम ठेवलंय, तुमच्याकडे टीव्ही ठेवलंय, तुमच्याकडे टेलिव्हिजन ठेवलंय, तुमच्याकडे चारही बाजूनी अशा सैतानाने लस्ट आणि भावना या पेरून ठेवलेल्या आहेत की तुम्ही त्याच्याकडे, हालेलुया, प्रेज लॉर्ड, बघणार आणि तुम्ही पाप करणार. अशा पद्धतीने प्रियांनो काय करणार, लस्ट घेऊन ठेवल्यात की जेणेकरून उपदेशक म्हणतो की मला त्याच्यापासून काय फायदा नाही, कारण का माझ्या जीवाला काय फायदा नाही. अशी परिस्थिती सैतान तुमच्या जवळ आजूबाजूने आणून ठेवलेली आहे. परंतु प्रियांनो, तुम्हाला त्या भावना दाबात ठेवायच्या आहेत. तुम्हाला त्या भावना काय करायच्या आहेत, दाबात ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्या सैतानाद्वारे प्रियांनो तुम्हाला मला काय करायचंय, हालेलुया, त्याच्या राज्याचं सहभागी व्हायचं नाही. तर त्या लस्टला झिटकारून, त्या लस्टला, त्या वासनांना लाथ मारून प्रियांनो तुम्हाला काय करायचंय, देवाचं काम करायचं, देवाच्या राज्यामध्ये वाढायचंय. सैतानाने भले तुमच्या समोर आजूबाजूला कितीही पेरून ठेवलेला असू द्यात, हालेलुया, कितीही भावना उद्रेक होऊ द्यात, परंतु प्रियांनो त्याला तुम्हाला दापात ठेवायचं आहे. आणि प्रियांनो खरोखर काय करायचं आहे, त्या देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला आणि मला वाढायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 13व वचन काय म्हणतं, देवाची शस्त्र सामग्री धारण करायची आणि त्या सैतानाबरोबर तुम्हाला आणि मला लढायचं. हालेलुया. सैतानाला काय करायचं आहे प्रियांनो, तुम्हाला आणि मला हरवायचं, एकच टार्गेट. हालेलुया. ती शस्त्र सामग्री, हालेलुया, तुम्हाला आणि मला धारण करायची. आणि ती धारण करून प्रियांनो काय करायचं आहे, देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला आणि मला वाढायचं आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन खूप सुंदर आहे. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि प्रियांनो 1 आणि 2 वचन या ठिकाणी खूप सुंदर म्हटलेलं आहे. काय, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेने तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. तुम्ही तुमचं शरीर उत्तम, ग्रहणीय, पवित्र, हालेलुया, प्रेज लॉर्ड, आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावे.
हालेलुया. ही गोष्ट फार आणि फार गरजेचं आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. प्रियांनो, खरोखर तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. देवाची उत्तम आणि ग्रहणीय योजना काय आहे प्रियांनो? एकच आहे. हालेलुया. त्याचं गॉस्पल प्रीच करणं. त्याची उत्तम ग्रहणीय योजना एकच आहे. तुम्ही तुमचं शरीर पवित्र ठेवणं. त्याची उत्तम आणि ग्रहणीय योजना एकच आहे की प्रियांनो, जसा तो पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र राहणं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि प्रियांनो, याद्वारे तुम्ही तुमचं जीवन अद्भुत रीतीने जगू शकता. त्या वाईटाला, त्या वासनांना मुळासकट उपटून टाकायचं काम तुमचं आणि माझं आहे. आणि त्या देवाच्या अद्भुत योजनेअंतर्गत राहून जसा मोशेने जीवन जगलं, जसं यौसेफाने जीवन जगलं, जसं दानिएलाने देवाचं अद्भुत रीतीने जीवन जगलं, त्या पद्धतीने देवाचं आज्ञा पालन करून जबरदस्त प्रियांनो तुम्ही त्याचं सेवक होणं हे फार गरजेचं आहे. आणि त्या सैतानाला तुम्हाला आणि मला नष्ट करायचं आहे, नेस्तनाबूत करायचं आहे, जेणेकरून तो व्हायरस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करणार नाही. तो पापाचा व्हायरस तुमच्या आणि माझ्या जीवनाला उद्ध्वस्त करणार नाही, इंटरनल लाईफ बर्बाद करणार नाही. देवबाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला खरोखर देव अद्भुत रीतीने चालो, अद्भुत रीतीने तयार करो आणि तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 आमच्या सनादेश परमेश्वर, आमच्या स्वर्गीय पित्या, महानतोर गौरवशाली राजा, बापा तुझ्या नावाला मान, महिमा, सन्मान युगानुयुग देतो की देवा, या सुंदरशा वचनाद्वारे तू आम्हाला बोललेला आहेस, तू आमच्या जीवनामध्ये काम करत आहेस. आणि प्रभू येशू, आम्ही त्या वचनाचा आधार घेऊन अजून मजबूत रीतीने शिकावं. आणि देवा, खरोखर कोणत्याही प्रकारच्या वासना आम्ही कधीच कंप्लीट करू नये. तर देवा, तुला योग्य, ग्रहणीय, उत्तम, पवित्र जी इच्छा तुझी आहे ते तुला आम्ही देण्याचं काम करावं, असं दयेने कृपेने दे. सर्व आदर, गौरव, मान, महिमा, सन्मान देवा तुझ्या नावाला देऊन ही प्रार्थना धन्यदारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी नावाने मागतो म्हणा पित्या. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवबाप करो, तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो.